नमस्कार, मी ज्योती बच्चीवार। या ठिकाणी श्रीवारी सेवा संघाकडून व्यंकटेश विजय या ग्रंथाचा 10वा अध्याय वाचून दाखवणार आहे। या चॅनलला सबस्क्राइब करा। शतानंद ऋषी राजा जनका सांगू लागतात, राजा तिकडे पद्मावतीच्या विवाहानिमित्ताने सर्व नारायणपूर नगरी सजली नटली होती। आकाश राजाने सर्व व्यवस्थापन अगदी चोख ठेवली होती। व्यंकटेश आणि त्यांची वराडी मंडळी नगर प्रवेश करत आहेत ही सूचना मिळताच राजा सर्व लवाजमा घेऊन वरपक्षात सामोरा गेला। तिकडून पद्मावतीला पण वाजत गाजत हत्तीच्या अंबारीतून मिरवत आणण्यात आले। आपल्या जामात व्यंकटेशाला सोबत येणाऱ्या शिवब्रह्मास पाहताच राजाच्या डोळ्याचे पारणे फिटले। प्रत्यक्ष श्रीनारायणास त्या रूपात पाहताच श्रीवृद्ध राजाच्या मनातले अष्टभाव जागे झाले। व्यंकटेशाने पुढे येऊन रिवाजाप्रमाणे आकाश राजाला वंदन केले। राजाने व्यंकटेशाचे मोठ्या प्रेमाने क्षमालिंगन दिले। उत्तम साहित्य मागवले गेले, मोठा चौरंग मांडला गेला आणि त्यावर व्यंकटेशास बसून शास्त्रशुद्ध रीतीने श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। व्यंकटेशासारखा ईश्वरी पती पद्मावतीला लाभला म्हणून सर्व नगरवासियांना अपूर्व आनंद झाला, जो तो राजा राणी आणि राजकन्या यांची भाग्याची प्रशंसा करू लागला। रात्री सर्वांनीच उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली। नाना रसस्वादांचा मनमुराद आस्वाद घेऊन सर्व वराडी मंडळी अगदी तृप्त झाली। भोजनानंतर सर्वांना सुवासिक विडे देण्यात आले। सर्व वराडी मंडळीच्या निवासाची झोपण्याची पण उत्तम व्यवस्था करण्यात आली। पहाटेच ब्रह्ममुहूर्तापासून विवाह पूर्व धार्मिक विधींना प्रारंभ झाला। राणी धरणी देवी हिने स्वतः भगवंताच्या व्यंकटेशाच्या अंगी तेल व हळद लावली। स्नान, वस्त्रे, अल्पोपहार इत्यादी करून पुन्हा दोन्हीकडचे पक्ष हे नटून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीच्या विवाह मंडळाकडे निघाले। त्यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यांचा गजर, दूरकाम इत्यादी करण्यात आले। ती भव्य दिव्य शोभिवंत मिरवणूक पाहून सर्व लोकांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फिटले। मुहूर्त जवळ आला। श्री व्यंकटेश लग्न मंडपात येऊन उभा राहिला। पुरोहितांनी पद्मावतीसही आमंत्रित केले। नववधूंनी नटून तुटून बोरल्यावर येऊन उभी राहिली। अंतरपाठ धरला गेला, मोत्याच्या अक्षता वाटल्या गेल्या, मंगलाष्टकी चालू झाली। सुमुहूर्तावर तदैव लग्न झाले आणि सर्व उपस्थित मंडळींनी शुभाशीर्वाद व्यंकटेश पद्मावती यांच्या मस्तकावर अक्षरांचा वर्षाव केला। अंतरपाठ दूर झाला। वधूवरांनी एकमेकांना हार घातले। पुत्रांचा तो अनोखा विवाह पाहून माय यशोदा अर्थात बकुलादेवी कृताकृत्य झाली। तिकडे वेदवती अर्थात पद्मावतीच्या मनातली आस पूर्ण झाली। एक प्रभुवचन असे सर्व झाले। सखी पद्मावती हिला मिटल्या तृप्त नजरेत व्यंकटेशाच्या जागी प्रभू श्रीराम रूपाचे दर्शन झाले। ती अगदी भरून पावली। ह्या विवाहाच्या निमित्ताने आकाश राजाने जावयास एक रत्न तरी मुकुट भेट दिला। तसेच सर्वांच्या उचित मान सन्मान करून त्यांना सुद्धा वस्त्रालंकार व वस्तू भेट देण्यात आल्या। यथाविधी मंगलसूत्र बांधणे, लाजा लोह, सप्तपदी इत्यादी विधी संपन्न झाले। त्यावर उभय पक्षांच्या पाहुणे मंडळी सुग्राम पंगती उठल्या। व्यंकटेश पद्मावती यांचा हा विवाह सोहळा जवळजवळ 4 दिवस चालला, तरी पण कक्षात म्हणजेच कशातच जराही उणीव भासली नाही। आणि भरल्या नयने आशीर्वाद देत राजा राणीने व आकाश राजाच्या भाऊ तोंडमान यांनी सर्वांना प्रेमळ निरोप दिला। देवदेवता आपल्यालाही स्वस्थानी निघून गेल्या। मात्र शास्त्रधाराप्रमाणे नववितांनी पूर्वतारोहण करू नये म्हणून व्यंकटेश आणि पद्मावतीने अगस्त्य ऋषींच्या आश्रमात 6 महिने राहण्याचा निर्णय घेतला। वराहस्वामी बकुलादेवी आणि अन्य मंडळींनी व्यंकटेश पर्वतावर परतली। गोविंदा गोविंदा गोविंदा।